श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। पहा, धनवान कुणाला व्हायचं नाही, पैसा कुणाला नको आहे, प्रत्येकाला हवा आहे, कारण पैशाशिवाय पानही हलत नाही। कलियुग आहे, कलियुगामध्ये पैशाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही। पैसा असेल तरच आपल्याला मान सन्मान भेटतो, इज्जत भेटते। पैसा असेल तरच सर्व काही गोष्टी शक्य होतात आणि सर्व काही ज्या काही समस्या आहेत त्याही सुटतात। तर पैसा हा हवाच असतो, म्हणून हा पैसा आपण भरपूर कमवतो, लक्ष्मीही भरपूर आपण कमवतो, भरपूर आपण धनवानही होतो। पण जी लक्ष्मी आहे, लक्ष्मी माता आहे, ही चंचल स्वरूपाची आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, ती स्थिर स्वरूपाने आपल्या घरामध्ये राहावी हे प्रत्येकाला वाटते आणि ही लक्ष्मी माता स्थिर रूपाने आपल्या घरात राहावी यासाठी आजचा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। उपाय अगदी साधा सोपा असा आहे, उपाय कोणीही करू शकता। उपाय हा तुम्ही गुरुवार, शुक्रवार किंवा मंगळवारी जरी केला तरी चालेल, किंवा पौर्णिमेला जरी केला तरीही चालेल। अगदी साधा सहज करता येईल असा उपाय आहे। फक्त ज्यावेळेस सुतक, विटाळ, मासिक धर्म असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। इतर कोणत्याही म्हणजे इतर दिवशी मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। तो उपाय कधी करायचा? तो उपाय हा तुम्ही सकाळी, संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही करू शकता, काही अडचण नाही। उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगणार आहे। तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। उपायासाठी साहित्य लागणार आहे तुम्हाला 5 पिवळ्या कवड्या। 5 पिवळ्या कवड्या। आता कवड्या कुणाला माहिती नाही असं नाही, कवड्या प्रत्येकाला माहिती आहे। सारीपाटावरती किंवा गावाकडे आटचल्लर जी म्हणतात त्याच्यामध्ये जे आपण कवड्या खेळतो त्या कवड्या। त्याचप्रमाणे आई भवानी मातेच्या गळ्यामध्ये जी कवड्यांची माळ आहे त्या ज्या कवड्या असतात त्या कवड्या, तर ह्या कवड्या आपल्याला लागणार आहेत। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये जी कवड्यांची माळ होती तशा त्या कवड्या आपल्याला लागणार आहेत। तर पहा, पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये पिवळ्या कवड्या सहज मिळतात, पण जर तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल, आणणं शक्य नसेल आणि तुमच्या घरामध्ये जर कवड्या असतील तर तुम्ही घरातील 5 कवड्या घेऊ शकता। समजा त्या पिवळ्या कवड्या नाही आहेत किंवा भेटत नाही तर आमच्याकडं सफेद कवड्या आहेत, तर त्या घेतल्या तर चालतील का? हो, चालतील। फक्त कवड्या ह्या तुटलेल्या, फुटलेल्या, बिळं वगैरे पडलेल्या नसाव्यात, व्यवस्थित अशा कवड्या असाव्यात। तर ह्या 5 कवड्या घ्यायच्या आहेत। ह्या कवड्या तुम्हाला समजा तुमच्या घरातील आहेत, सफेद कवड्या आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक बाऊल घ्या, त्यामध्ये थोडीशी हळद घ्या, जी हळद आपण देवघरामध्ये वापरतो ते हळद घ्या। त्या हळदीची घट्ट अशी पेस्ट बनवून घ्या आणि या सफेद 5ही कवड्या त्या पेस्टमध्ये रात्रभर भिजत देवघरामध्ये ठेवा। रात्रभर भिजत देवघरामध्ये ठेवायचं। म्हणजे आता समजा तुम्ही जर शुक्रवारी उपाय करणार आहात किंवा मग शुक्रवारी करणार आहात तर गुरुवारी तुम्हाला रात्रभर ह्या ज्या कवड्या आहेत ह्या हळदीच्या पेस्टमध्ये तुमच्या देवघरामध्ये भिजत माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहे। किंवा जर तुम्ही मंगळवारी करणार असेल तर सोमवारीच तुम्हाला या कवड्या घेऊन यायचं आहे आणि ह्या हळदीमध्ये व्यवस्थित अशा पेस्टमध्ये भिजत देवघरामध्ये ठेवायच्या आहे। ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्वच्छ स्नान वगैरे झाल्याच्या नंतर एक आसन टाका, दिवा प्रज्वलित करून घ्या, 2 अगरबत्ती देवाच्या समोर लावून घ्या, त्या कवड्यांनाही धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या रंगाची पोटली जरी भेटली तरीही काही हरकत नाही। पिवळ्या रंगाची पोटली घ्या किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्या। तर तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे। धूपदीप अगरबत्ती ओवाळून घेतल्याच्या नंतर ही पोटली किंवा हा कपडा एका प्लेटमध्ये ठेवा। प्लेटमध्ये ठेवून ह्या ज्या कवड्या आहेत ह्या कवड्या तुम्हाला त्या हळदीच्या पेस्टमधून काढायच्या आहेत आणि ह्या कवड्या तुम्हाला ती जी पोटली आहे किंवा जो कपडा पिवळ्या रंगाचा आहे त्यामध्ये तुम्हाला या ठेवायच्या आहेत। ठेवल्याच्या नंतर त्यावरती हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे। स्वतःच्या कपड्यालाही महिलांनी हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे। त्याचप्रमाणे अक्षदा असतील तर अक्षदाही तुम्ही अर्पण करायचे आहेत। हे झाल्याच्या नंतर ती पोटली घट्ट अशी बंद करायची, किंवा जर कपडा असेल तर त्या कपड्याला व्यवस्थित अशी गाठ वगैरे मारून व्यवस्थित अशी त्याची एक पोटली तयार करून घ्यायची। व्यवस्थित आता पिवळ्या रंगाचा समजा कपडा आहे, व्यवस्थित अशी गाठ मारा, गाठ मारून नंतर ती व्यवस्थित अशी पॅक करून घ्या। पॅक करून तुम्हाला ही पोटली जी आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे।
उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची, अशा प्रकारे पकडायची आणि त्यानंतर कमळगट्ट्याची माळ, बहुतेक स्वामी सेवकांच्या प्रत्येकाच्या घरात कमळगट्ट्याची माळ असते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ अतिशय प्रिय आहे, म्हणून कमळगट्ट्याची माळ किंवा जी स्फटिक माळ असते ती स्फटिक माळ, या दोन्ही माळांपैकी जी माळ तुमच्याकडे असेल तर त्या माळेवरती तुम्हाला एक जपमाळ ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राची एक जपमाळ पूर्ण तुम्हाला ही जी पोटली आहे ती हातात धरून घ्यायची आहे, किंवा कमलाकारी मंत्र जो आहे तो कमलाकारी मंत्र जरी तुम्ही म्हटलेत तरीही चालेल, पण 108 वेळा तुम्हाला कमलाकारी मंत्र म्हणायचा आहे। मग स्फटिकच्या माळेवर म्हणा किंवा कमळगट्ट्याच्या माळेवरती म्हणला तरीही चालेल। हे झाल्याच्या नंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जे आहे हे फलश्रुती सहित तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। महालक्ष्मी स्तोत्रम जे आहे, महालक्ष्मी स्तोत्रमचं सुद्धा एक वेळेस पठण करायचं आहे, महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळेस पठण करायचं आहे। त्यानंतर जे व्यंकटेश स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे। हे पठण करून झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित अशी जी फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या समोर तुम्हाला ही जी पोटली आहे कवड्यांची ही ठेवून द्यायची आहे। आता समजा मूर्ती कशी असावी घरामध्ये किंवा फोटो कसा असावा, तर भगवान विष्णू म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे, अशी जी मूर्ती आहे ती मूर्ती तुमच्या घरामध्ये जर असेल किंवा फोटो जर असेल तर अशी मूर्ती तुमच्या देवघरात असावी किंवा फोटो असावा ज्यामध्ये भगवान विष्णू हे स्मित हास्य करत आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे। समजा तुमच्या देवघरामध्ये नसेल तर काही हरकत नाही, बाळकृष्णाची जी मूर्ती आहे बाळकृष्णाच्या मूर्तीच्या समोर जरी तुम्ही ही जी पोटली आहे ही ठेवली तरीही चालतं। मग ही तुम्हाला दिवसभर पूर्ण म्हणजे तुम्ही जर सकाळी उपाय करत आहात तर दिवसभर तुम्हाला तेथेच देवघरामध्ये ठेवायचे आहे, किंवा संध्याकाळी उपाय करत आहात तर संध्याकाळी पण तुम्हाला देवघराच्या समोर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही झोपायला जात नाही तोपर्यंत तेथेच ठेवायचे आहे। नंतर काय करायचं आहे, तुमची जी इच्छा आहे, जी धनप्राप्तीची इच्छा आहे ती पोटली पुन्हा हातामध्ये घ्यायची, हातामध्ये घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आमंत्रण द्यायचं आहे की हे माता लक्ष्मी तू माझ्या घरामध्ये स्थिर रूपाने वास्तव्य कर, माझ्या घरामध्ये तू आलीस की पुन्हा माझ्या घरातनं काढता पाया घेऊ नकोस, माझ्या घरामध्ये आनंदाने वास्तव्य कर आणि माझ्या घरामध्ये स्थिर रूपाने नेहमी माझ्या घरामध्ये तू सदैव स्थिर रूपाने वास कर असं म्हणायचं आहे। असं म्हणून झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही तुमच्या तिजोरीत म्हणजे तुमच्या कबडमध्ये म्हणा किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या पैसे जिथे ठेवता, तुमचा गल्ला असेल, तिजोरी असेल किंवा तुमचा व्यवसायाचा वेगळा गल्ला वगैरे असेल तर जिथे तुम्ही तुमचा पैसा ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली काय करायची आहे, ठेवून द्यायची आहे। आता ताई किती दिवस पोटली ठेवायची, तर ही पोटली तुम्हाला या पोटलीचा इफेक्ट, ही अभिमंत्रित पोटली आहे ही कमीत कमी 6 महिने ही पोटलीचा ह्या इफेक्ट हा राहतो। त्यानंतर 6 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की पोटलीचा इफेक्ट कमी होत आहे आणि घरातील लक्ष्मी माता पुन्हा चंचल झाली आहे आणि म्हणजे घरातील पैसा हा वेगाने घराच्या बाहेर जात आहे, तर त्यावेळेस तुम्ही ही जी पोटली आहे पाण्यात विसर्जित करू शकता आणि त्यानंतर पुन्हा नवीन कवड्या आणून तुम्ही ह्या पद्धतीने अभिमंत्रित करून पुन्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता। आता तुम्ही असं म्हणाल की ताई ह्या ज्या कवड्या आहेत ह्या पुन्हा आपण यूज केल्या तर चालतील का? हो, पुन्हा यूज जरी केल्या तरी चालतील। त्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित पुन्हा त्यावरती पाण्याचा जलाभिषेक, दुधाचा अभिषेक वगैरे करून व्यवस्थित अशा पुन्हा अभिमंत्रित करून त्या जरी कवड्या तुम्ही पुन्हा वापरल्या तरीही चालेल, काहीही हरकत नाही। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे हा करायचा आहे। त्याच प्रकारे पहा, ज्यावेळेस आपला पगार येतो तुमचा, म्हणजे आता तुमचं कोणतंही काम असो, आता एखादा समजा जॉब करते तर त्याला 5,000 येतात, जॉबचे 10,000 येतात, किंवा एखाद्याचा छोटा मोठा व्यवसाय आहे तर त्याची ज्याचा व्यवसाय आहे, ज्याचा उद्योग व्यवसाय आहे त्याला तर डेलीचे पैसे येतात। मग तुम्ही दिवसाला 100 रुपये कमवा, 1000 रुपये कमवा किंवा 50,000 कमवा, तर त्यातील किमान 500 रुपये, 100 रुपये किंवा 10 रुपये तरी तुम्ही साईडला काढा, देवघराच्या समोर म्हणजे देवांच्या समोर आपल्या देवाऱ्यामध्ये ते आणून ठेवा। जी स्वामी आपल्या आहे किंवा जी लक्ष्मी माता आहे त्या लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करा की अशी स्थिर रूपाने नेहमी माझ्या घरामध्ये येत राहा आणि अशीच माझ्या घरामध्ये सदैव वास्तव्य करत राहा, सदैव तुझं आगमन माझ्या घरामध्ये येत राहो, अशी तुम्हाला स्वामी आईला
प्रार्थना करायची आहे। निश्चित तुम्ही हा उपाय करून पहा, हा जो बदल आहे हा करून पहा, तुम्हाला याचा खूप छान असा इफेक्ट निश्चित जाणवेल। तुमच्या घरात येणारी लक्ष्मी माता कधीही रुसणार नाही, कधीही तुमच्या घरातून काढता पाया घेणार नाही, तुम्हाला याचा खूप छान असा इफेक्ट होईल। तर निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल ही अपेक्षा करते। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे लिहायलाही विसरू नका। झालेली सेवा स्वामींचरणी रुजू। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।